अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबाबत मोठा दावा केलाय आणि संपूर्ण जगासमोर खळबळजनक वक्तव्य केलंय. नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे आपल्याला आश्वासन दिलंय असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनी भारताच्या या निर्णयाला एक मोठे पाऊल असल्याचे वर्णन केले आणि युक्रेन युद्धाविरुद्ध रशियाला एकाकी पाडण्याच्या आपल्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलंय. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांना सांगितले की भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला अजिबात आनंद नव्हता. रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन जागतिक ऊर्जा पॉलिटिक्समध्ये एक मोठा ट्विस्ट ठरू शकतो. पण रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याच्या ट्रम्पच्या दाव्याला नवी दिल्लीने अद्यापही पुष्टी दिलेली नाहीये. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून रशियाकडून तेल मुद्द्यावरून भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असून भारतीय इम्पोर्टवर अतिरिक्त म्हणजेच ॲडिशनल 25% टॅरिफ लादलंय. भारताने वारंवार रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीचे समर्थन केले आणि आपल्या ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थितीसाठी ते आवश्यक असल्याचं म्हटलंय. वेस्टर्न देशांनी 2022 मध्ये रशियाकडून ऊर्जा आयात टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केल्यापासून भारत हा मॉस्कोचा सर्वात मोठा बायर म्हणून उदयास आलाय. याशिवाय भारताचं म्हणणं आहे की G7 ने ठरवलेल्या किमती या ऑलरेडी अप्रूव्ड आहेत, त्यामुळे यावरती चर्चा करण्याचा विषय देत नाही. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.